चला तर मग फ्रेंड्स, आज आपण स्वीटकॉर्न विथ मेथी पराठा बनवूया. तर मी सर्वात आधी बटाटे उकडायला ठेवले. त्यानंतर ते छान मऊ उकडून घेतल्याच्या नंतर ते मॅश करून त्यामध्ये छोटी छोटी कट करून एकदम बारीक अशी मेथी घातलेली आहे. ती तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त असं काही नाही आहे. आणि त्यानंतर बारीक कट केलेला कांदा. तर कांदा पण हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही. जास्त प्रमाणात पण घालू शकता, कमी प्रमाणात पण घालू शकता, पण कांद्यामुळे खूप चांगली टेस्ट येते. त्यानंतर जाडसर कुटलेला लसूण आणि त्यामध्ये जिरे हे घालायचं. हवं तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण मला लाल तिखट आवडतं म्हणून मी लाल तिखट घालणार आहे. त्यानंतर हळद, नंतर लाल तिखट चटणी, ती पण तुमच्या आवडीनुसार घालायची. कोणाला तिखट जास्त लागते, कोणाला कमी लागते, त्यामुळे ती पण आपल्या आवडीनुसार घालायची. तर मग चवीनुसार मीठ पण आपल्या चवीनुसार घालायचं. मटेरियल जेवढं आहे तुमचं, क्वांटिटी जेवढी आहे त्यानुसार मीठ घालायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वीटकॉर्न. तर स्वीटकॉर्न हा असा एक हे आहे की ज्यामुळे पराठे एवढे टेस्टी आणि एवढे सुंदर लागतात की तुम्ही हा पराठा एकदा ट्राय केला ना तर परत कुठलाही पराठा तुम्ही खाणार नाही, एवढा सुंदर हा लागतो दह्यासोबत. त्यानंतर मी पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं. तर आपण आपल्या हवे तशा क्वांटिटीमध्ये पीठ घ्यायचं, त्याचं गोल हे बनवून त्यामध्ये मसाला तो भरायचा. आपण जो बनवलेला आहे तो व्यवस्थित मसाला भरून उंडा पूर्ण गोल करून व्यवस्थित ते सगळं पॅक करायचं मसाला. त्यानंतर त्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं उंड्याला. आणि पीठ लावून घेतल्याच्या नंतर तो आपण आता मी कसा लाटते पहा. तर लाटताना एकदम हळूवार हाताने त्याला लाटायचं, कारण की जास्त प्रेस करून तुम्ही जर त्याला हे केलं तर तो मसाला पूर्ण बाहेर येईल त्यामधून, आणि मसाला बाहेर आला की मग तो पराठा व्यवस्थित भाजता पण येत नाही आणि खाता पण येत नाही. त्यामुळे एकदम हळूवार हलक्या हाताने फक्त आणि फक्त त्या साईडच्या काठांवरती बेलन फिरवायचं, एकदम हळूवार. म्हणजे काय होतं,